नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी सिंधुदुर्गमधून। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राडा केला। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठेकेदाराच्या सुरक्षा रक्षकांना मारहाण केली आहे। सावंतवाडी पंचायत समिती इमारतीच्या कंत्राटावरून हा वाद झाला। सावंतवाडी पंचायत समितीमध्ये हा राडा झालेला आहे। ठाकरे गटाने ठेकेदाराच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली। 8 कोटीचा एक टेंडर जे दोडामार्ग पंचायत समितीचं आहे ते टेंडर मॅनेज करण्यासाठी सावंतवाडी की दोडामार्ग पंचायत समितीचं ते मॅनेज करण्यासाठी हे अधिकारी या ठिकाणी हे बाउन्सर या ठिकाणी बसलेले आहेत। अधिकाऱ्यांना दमदाटी केल्यामुळेच आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या भ्रष्टाचारामुळेच पडलेला आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे जिल्हा सीओकडे आम्ही भेटून त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे की यांच्यावर कारवाई व्हावी। 8 कोटीचं काहीतरी ते टेंडर होतं आणि त्या टेंडरसाठी वैभव नाईक त्यांचे सगळे साथीदार आणि काही इतर लोकही होती त्याच्यामध्ये उभाटा गटाची, ते तिकडे गेले आणि आतमध्ये राडा केला। आपण आता स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे, एका आमदाराला हे शोभतं का?